कामाला घातले तर 2 दिवसांनी आपल्याला शालेम बोलवतात. तुमच्यावरच गेलाय तो. डिलिव्हरीची 5 महिना आधी माहेरी होती त्यांचा असर आहे. हो माझ्या माहेरच्याना काय बोलू नका हो, नाही तर मी गाडीची उरी टाकेन. नेहमी अशी बोलतोस पण गाडीची उरी का टाकीच नाही. माझी लहानपणीची शाळेची कंडिशन बघून थोडीशी देणगी द्यायला लागेल वाटतं. आज मी हार नाही घातला तर काहीच तरी वाटतंय. ओ तुम्ही घातला माझा हार. काय माणसाला सोनं दाखवायचा शौक आहे काय माहिती. त्याच इकडं असं माझे चैनीन जाऊ हार नको ठेवीत जाऊ ना तुझा. चला आता. अरे थांब मेन माणूस राहिला. हो माझी सवत येत आहे ना. हे तुला पगार कोण देतो रे. भाकरी कोणच्या हातच्या खातास रा. रातची दारू कोण बसवला. जेवतोस कोणच्या हातचा. थांब आता बस झाला इकडे. तुला नाही ना माना नाही कुत्र्याला. तू माझा एक फोटो काढा ना. बारक्या एक फोटोवर चल पटकन जा. हो थांबा एक स्लो मोशन पण घ्या. बारक्या स्लो मोशन. काय हो सगळी कामं त्या बुटक्यालाच सांगता. बारक्या नाव आहे माझा. हो त्या सगळी कामं याला सांगता त्यापेक्षा याच्याशी लगीन करायला पाहिजे होता. मला आता पण चालेल. सॉरी बाई चुकलो. जरा जास्त बोलायला लागले तू आजकाल. तुझा करून टाकी ना पृथ्वी गोल विषय गोल. सॉरी बाई चुकलो. चल आता. या भाई बसा. काय सर पृथ्वी गोल विषय गोल. मी प्लॅस्टिकच्या खुर्चीवर कधी बसत नाही. अच्छा मग उभं राहिलं तरी चालेल. आता एवढं आग्रह करता तर मग बसतो काय त्या. बसा. हो तुमचा मुलगा ना. थांबा सर एक फोन आलाय. मी 5 मिनिटं गेलो 10 मिनिटात आलो. तुम्ही 15 मिनिटं थांबा. हो पण हॅलो. हा कोण बोलतो म्हणजे. अरे यो स्वतः श्यामसुंदर म्हात्रे. म्हशीचा दूध कर रे. अरे नंबर बघून डायल कर. टाक. तर मी असं बोलत होतो. हो सर माझ्या राजा बेटाला तरी बोलवा. हे दाखल्या दाखल्या शेठ ये. भाई तुम्हाला नाही वाटत दाखल्या ना थोडा जुना आहे. अरे जुनाच आहे. ते कसा आला माहिती आहे का. यो जन्माला आला ना आजूच गेला. आजीसने हात धरला बोलतं आजा सतनाव डावला. मग धाकल्या डावला. छोटे शेठ आले. अरे गल्यात चई बिन का नाही घेतली. सर घालून चेन. का हो सर तुम्हाला पण करून देऊ का 4-5 तोल्याची. अहो तुम्हाला काय वाटतंय का मी काय त्या चैनी वाटायला बोलवलं का तुम्हाला. तुमच्या मुलाने काय केलं बघा आधी. भाई आहेत म्हणजे बघा तुमच्या मुलाने काय केलंय ते असं बोलायचं. मी काय करू चैनी घालून. अरे साहिल बेटा ये इकडे. सर मला एकच पोरे आहे. दुसरी होण्याची शक्यता पण नाही वाटत. सॉरी बाई चुकलो.
तुम्ही का नाही मारलेला? त्या कसा आहे? सर कसा विषय आहे, मी आहे गांधी बापूंचा भक्त. मी कोणच्या हात नाही उचले. मी एकदम अहिंसावादी माणूस आहे. अच्छा अच्छा अच्छा, ते राहू दे आता. साहिल ये बघा. बाबा याचा कोणी विषय बोल केला तर डोका कोणी बोलला, अशी पोरं पण चालेल. बाबा बाबा याचा ज्याने डोका बोलले त्याला आत्ताच्या आता शालेंची काढून टाका. लगेच करा लगेच. लगेच करा. तुमच्याच पोराने फोडले आता. सांगला आता. डोकाच बोलले ना, शालेन चालते त्याला पाय लागतात, डोक्याची काय गरज आहे. अहो तुम्ही काय बोलता कळते का तुम्हाला? पण तुम्हाला सांगतो मी आता डोका का भरला. माझं नाव टाकले म्हणून असतं. हो तुझं नाव काय? साहिल पाटील. मग आजपासून तुझं नाव उंदऱ्या पाटील. पाचशे घे, विषय क्लोज. हो तुम्ही काय करताय? पैसे देता तुम्हाला समजतंय का? अहो काय तुम्ही पोरांना पैसे देता हा? सर 500 रुपये तुम्ही द्यावा, पोऱ्यावर जास्त लक्ष द्या तुमचा. मला नको पैसे. घ्या हो. अहो गप्पा बसा, काही काय करताय सांगा. हो तुम्ही पण काय 500 रुपये देता त्यांना? तेच बोलतोय मी, काही करतात ते. कमसे कम 1500 रुपये तरी द्या त्यांना. अरे बाप रे. हे बघा तुम्ही माझ्याने काही हँडल होत नाहीये. मी मॅडमशी बोलतो, तुम्ही त्यांच्याशी बोला. मॅडमची पण कंप्लेंट आहे आता. हा मग तुमचा राजा बेटा आहेच तसा. चला मी जातो. हो आवडं काय झालं तुम्हाला खुशी व्हायला? अरे ते सिम कार्ड वाल्यांशिवाय म्हणा आजपर्यंत कोणच सर नाही बोलला, पण ते वर्गात चुकून गेलो तर ती पोरा सर बोलली म्हणा. गुड मॉर्निंग सर. तुम्ही मोठा सर, तुम्हाला ABCD तरी येते का? अरे मग त्यान काय आला ABCDEF झाला आवरा आहे तू बोल. मग मला येते बघा ABCDEF. झाला झाला. दोघा पण अडाणी नाही रे. हे बुटक्या आवरा तू बोलून दाखव ना. बुटक्याने बारक्या नाव आहे माझा. हा मग आता बोलून दाखवते ABCD. बोल मग. ABCDEF. झाला. सॉरी बाई चुकलो. चल मग. भाई तिकडे बघा कोणला तरी मारतात. चल चल बघू चल कोणला मारताय. अरे काला मारताय याला? अरे बाई आमचं मॉनिटर आहे नुसती पाल्यावर नाव लिहितं. कारण माझा प्रतिकूल विषय खोल. हो बघा इकडे सगळी पोरं खेळतात आणि तुमचा मुलगा बघा. मोठा झालो ना एक दिवस ते साहिलला उडवते. सरांनी मला युस नाव सांगतोय. मारू घे त्याला. असा जागापणा करत असतो सारखा. बरोबर आहे ना सर, राव ते त्यान काय होतं, माझ्यावर गेले तो सर. धन्य आहे तुमच्यामुळं. आव ते थोडीशी शाला तरी बघू ते जाऊ म्हणा. हो तुम्हाला सांगतो तुमचा मुलगा इतका आगाव आहे का मला सुद्धा चिडवतो. काय चिडवतो तुम्हाला? अहो मला साळून काय बोलतो तो. चालून काय बोलतो का? तो मला चिडवतो म्हणून त्याच्यासाठी दंड ठेवलाय मी. किती रुपये दंड ठेवलाय? 250 रुपये दंड ठेवला त्याला मी. इकडे यांना एकदा सालून घ्या चिडव. हे चालून घ्या. सर 250 रुपये सुट्टे नव्हतं 500 होतं. घ्या दोनदा चिडवला 500 रुपये दंड. हो खरंच कमाल आहे तुमची. येतं घेऊन जा. जातो. त्याच्यामुळे अभ्यास करायचं तुम्ही. सर हा अरे तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मी नंतर तुम्हाला समजावतो. कोण रे तू? सर श्याम सुंदर म्हात्रे, श्याम सुंदर म्हात्रे. 10वी ब. मला 11चा पाडा नव्हतात बघा. अरे हा तो श्याम सुंदर म्हात्रे का तू? हा. बर आता तरी 11चा पाडा येतो का रे तुला? आता कशाला पाहिजे सर 11चा पाडा? अरे आता कशाला? त्या वर्गामध्ये तूच एकटा गाढव होता, त्याला 11चा पाडा येत नव्हता. चल म्हणून दाखव बघू 11चा पाडा आता.
सर आता काय मला करायचं आहे बोलायचे? अरे असं नाही, तू म्हणून दाखव. चल 11चा वाडा. अजून नाही चल जाऊ दे, 11चा वाडा राहू दे. 25 उठा बशा काढ. चल. सर आता कुठे उठावायच्या करू? येऊ बघा ना, आता मोठा वेका झालो मी जरासा. काय अरे विद्यार्थी कितीही मोठा झाला ना तरी तो शिक्षकांसमोर लहानच असतो. चल काढ उठा बशा. काय उगाच ओळख दिली तुम्हाला. काढ लवकर. हे तू कोण रे बाईला उठा बशा करायला लवकर? तुला काय गरज होती घर मध्ये बोलायची? आई तुमचे पोऱ्याची शाळेची पाय आपली पायांची शाळा झाली. झाली आता काय करायचं असेल? अजून कोणची कंप्लीट आहे बघू. ये मॅडम येते. एक चाल. तर तुमच्या पोराची ही तक्रार आहे की मॅडम तक्रारी नंतर बघू, पहिले मस्त मॅचिंग झाली. एक मस्त फोटो काढून घेऊया. केर फोटो काढ. बाई माझा पण करा. तुझा कला पाहिजे ना? करा. चाल. मस्त आहे. झाला चल. मॅडम तुम्ही कुठला विषय शिकवता? थांबा मॅडम थांबा, मी सांगतो. या मॅडम इंग्लिश शिकवत असतील. इंग्लिशच्या मॅडम हमेशा भारी दिसतात. मला माहिती आहे. तसं तुमचा मुलगा शार्प माइंडेड आहे. हॅलो आई, माझा पुरा शार्प माइंडेड झाला. कोणाची नजर लागली त्याला? त्यांना समजावा. दररोज भिजलेली बाधा बघत तरी असं झाला. ते चेकबुक देख रे मॅडम. पैशाचा टेन्शन नाही. कुठले डॉक्टर का दाखवू सांगा. काय कसा झाला शार्प माइंडेड? अरे यार, शार्प माइंडेड म्हणजे हुशार आहे तो. हुशार आहे का? रडताय काय तुम्ही? ही तर टाळ्या वाजवायची गोष्ट आहे. अरे वा. शार्प माइंडेड आहे पण तो इंग्लिश मध्ये खूपच वीक आहे. वीक आहे. ते जाऊ द्या. तुमचा मुलगा नेहमी लास्ट बेंचवर बसतो. राहू द्या, काय टेन्शन नाही. लास्ट बेंचवर बसणारे पोरं नेहमी हुशारच असतात. या कोण बोलला तुला? वैष्णवी ताई स्टेटस ठेवलेला आज व्हॉट्सअपला. तुमच्या मुलाचा ठेंबर फक्त होमवर्क कंप्लीट असतो. काय नाही, थेंबे थेंबे त्याले साचे. आज सुवर्ण त्याचं व्हॉट्सअपला स्टेटस बघितलं मी. अरे तुझ्या ते फोनच फेकायला लागत. माझा फोन होता तो. माझा फोन होता. सॉरी मॅडम. सॉरी मॅडम. हा आणखी थांबा मॅडम, आता थोडा बाहेर जाऊन बोलू आपण. मॅडम बोला आता. अहो काय त्यांची भाषा झाली. काय चालला, इकडे ये तिकडे ये असं बोलतो तो. असं बोलतो तू? मग त्यानं काय आला? मॅडम कसा विषय माहिती आहे? वी आर आग्रिकोली पीपल. वी कॅन अंडरस्टँड इंग्लिश, वी कॅन स्पीक इंग्लिश, वी कॅन राईट इंग्लिश, बट वी आर टोटली मॅड इन लव्ह विथ आवर आग्रिकोली लँग्वेज. तर चला मॅडम, आता रजा घेतो. मॅडम अजून काही कंप्लेंट आहे का? हो आहे. अजून आहेच? हो. तुमच्या मुलाला अक्षता पाहिजे. मग त्यानं काय आला? माझा पोरे मोठा होईल, लगीन होईल, अक्षता लागतील ना टाकायला. पण अक्षता त्याच्या वर्गातल्या मुलीचं नाव आहे. हे तू सुधारू ना, ते चड्डी करून मारीन. पप्पा आपण माझी चुकी तर तुम्ही का चड्डी कराल? आमच्या गावात सॉरी गांधी बापू, आज मला हिंसा करायला लागेल. मग मारते मी चक्रा, माझ्या मम्मीचा लाडका मी छोकरा.